नमस्कार यूट्यूब मंडळी, आपण बनवणार आहोत पालकची भाजी, जी पावसाळ्यात खूपच पौष्टिक आहे। तर चला मग बघूया काय काय लागतं। तर त्यासाठी लागत आहे कोथिंबीर, पालक आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण, मिरची, ओवा, जिरा आणि हळद हे मी टाकलेलं आहे। ह्याला आपल्याला मिश्रण करून घ्यायचे आणि आपल्याला चवीपुरतं मीठ लागणार आहे। त्यासाठी एक चिमूटभर सोडा लागणार आहे आणि बेसनचं पीठ लागणार आहे आणि काळं तीळ लागणार आहे। तर चला मग आपण सुरुवात करूया। खूपच पौष्टिक आहे। तर मी इकडे पालक धुवून घेतलेली आहे स्वच्छ छान मस्त, आणि त्यानंतर कोथिंबीर धुवून घेणार आहे। तर हे मी सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे। त्याच्यामध्ये मी पिसलेला पण मसाला टाकलाय आणि आता मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे। पाहू शकताय। आता काळं तीळ टाकते, चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आणि त्यानंतर चिमूटभर सोडा टाकायचा आहे। तर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे। एकत्र करून त्यांना एक जीव करून आपल्याला थोडं 2-3 मिनिट ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण तेल गरम करायसाठी ठेवणार आहोत आणि मस्त एकत्र करून आपल्याला घ्यायचं आहे। हे बघा, या पावसाळ्यात खूपच पौष्टिक असते कोथिंबीर आणि पालक। तर नक्की तुम्ही ट्राय करा। आणि तुम्हाला तर माहितीच आहे श्रावण महिना चालू आहे, तर या महिन्यात आपल्याला मस्त खावासं वाटतं। तर तुम्ही नक्की पालकची भजी बनवा, खूप छान आहे, आरोग्यासाठी उत्तम आहे। आणि इकडे आपलं तेल गरम झालेले आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं एकत्र करून त्याला एक करून थोडं करून टाकायचे आणि ह्याला पाण्याचा वापर कमी करायचा आहे। थोडंसं पाणी घेऊन ते मिश्रण एकत्र करायचं मस्त, आणि त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये थोडं करून आपल्याला हे टाकायचं आहे। तर खूपच छान आहे, उत्तम आहे। तर पाहू शकताय आपले इकडे भजी अर्ध्या तळून झालेल्या आहेत। त्यांना लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकताय थोडा लालसर कलर आलेला आहे। पलटी मारल्यावर बघा तुम्हाला लालसर कलर दिसते। तर आपण सॉस बरोबर पण खाऊ शकतो, खूप स्वादिष्ट लागते बघा सॉस बरोबर। एकदा नक्की घरी तुम्ही बनवा, आरोग्यासाठी खूप उत्तम आहे। पाहू शकताय आपलं झालं आहे बनवून आणि आपण आता सॉस बरोबर खाण्यासाठी तयार आहे आपल्या पालकची भजी। तर एकदा तुम्ही बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका। मग चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये।